हे बघा, इथे सकाळी उठल्या अगोदर कोणतीही स्त्री असो, घर रेंटचं असो की स्वतःच असो, तिला अंगण चे साफसफाई जी आहे तर ती करावीच लागते. त्यामुळे मी अगोदर इथे रात्री जे आहेत शूज, चप्पल वगैरे ते सगळं मी एका ठिकाणी जमा करून घेते. शूज रॅक आहे, परंतु त्यामध्ये कोणीच शूज वगैरे किंवा चप्पल ठेवत नाही. आणि त्यानंतर मी सगळं एका ठिकाणी जमा करून ठेवते तिथं. त्यानंतर जे आहे सामान वगैरे म्हणा, डस्टबिनचं आहे तर त्या माझ्या इथेच राहतात बाहेर. कारण भरपूर असं असतं की आपल्याला प्रत्येक वेळेस काम पडते बाहेर येण्याचं, तर मी जवळच ठेवते त्या डस्टबिन वगैरे, कारण जास्त दूर नाही. त्यानंतर जे आहे झाडून वगैरे घ्यायचं, तर मी जे आहे आमच्याकडे याला खुडा असं म्हणतात, तर मी याने झाडून घेतली. त्यानंतर रांगोळी जी आहे तर ती मी सुकलीमध्ये एका ठिकाणी जमा करून लगेच भरून घेते बरं का, कारण जेणेकरून सगळीकडे ती पांगायला नको. आणि मग कसं आहे, रांगोळी पांगली की ती बारीक बारीक कण वगैरे झाडण्यातही जास्त येत नाही. त्यामुळे मग मी पटपट वगैरे सकाळचं माझं डेलीचं काम ठरलेलं आहे. त्यामुळे उठलं अगोदर, बाहेर आलं की अंगण वगैरे साफसफाई करून घेणं, झाडांना पाणी टाकणे, सडा वगैरे मारणे, त्यानंतर रांगोळी काढणे, हे माझं डेलीचं काम असते आणि ते मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे. त्यानंतर बघा, मी हे झाडून वगैरे घेतलं आणि जे सायकल वगैरे आहेत तर त्या खूप बाहेर असतात ते बघा. त्यानंतर मी सडा वगैरे टाकला, रांगोळी काढली. तर इथे बघा, माझ्या मोगऱ्याच्या झाडाला खूप सगळ्या कळ्या लागल्या आहेत. तर जे कळ्या आहेत ना तर त्या खूप ठिकाणी लागले आहेत बरं का. याला 12 महिने काहीच नसते बरं का. आता उन्हाळ्यात याला फुलं लागायला सुरुवात होते आणि उन्हाळ्यात दोन महिने तरी त्याला छान फुलं येतात. हे बघा, गुलाबाचंही खूप सुंदर झालं आहे. आणि त्यानंतर मग मी चहा वगैरे ठेवायचा होता, ब्रश वगैरे झालं. त्यानंतर माझ्या मिस्टरांनी मग दूध वगैरे डेअरीतूनच दूध घेऊन येतो, तर दूध आणि ब्रेड ते घेऊन आले. ब्रेड सहसा कोणी खात नाही, परंतु एखाद्या वेळेस पाहिजे असतं, त्याच्यामुळे मग ते 2 पॉकेट वगैरे घेऊन आलेले. त्यानंतर दूध तापायला ठेवलं लगेच. दुसरीकडे मग म्हटलं चहा करून घेते. तर आज आहे शनिवार आणि मुलांना आज पॅरेंट्स मीटिंग आहे, त्यामुळे टिफिन वगैरे करायचं काही काम नव्हतं. तर मुलं झोपलेली आहेत एकीकडे आणि एकीकडे माझे कामं सुरू आहेत. त्यानंतर मी आमच्या दोघांसाठी छान मस्त असा चहा मांडला आहे. आणि चहा घेतल्याशिवाय सकाळ होत नाही. ज्यांना चहा पिल्याशिवाय काही कामं सुचत नाही, तर त्यांच्यासाठी चहा खूपच व्यसनसारखं आहे. तर चहा म्हणजे जीव की प्राण असतो आणि सकाळी सकाळी तर चहा घेतल्याशिवाय काही कामं सुचत नाही. आम्ही चहा वगैरे घेतला, त्यानंतर मग झाडून घेतलं. आंघोळीच्या अगोदर मी घर स्वच्छ झाडून घेते, पोछा मारून घेतला आहे. आणि कसं आहे माहिती का, आंघोळीच्या अगोदर हे सगळे कामं झालेली आहे ना तर छान वाटतात. आंघोळ केल्याच्या नंतर ही सगळी कामं करावीशी नाही वाटत. त्यामुळे आंघोळीच्या अगोदरच घर झाडून घेणे, फरशी वगैरे पुसून घेणे, तर हे सोयीचं पडते. आणि कसं आहे का, काही ठिकाणी आंघोळ झाल्याच्या नंतर अगोदर तर भरपूर ठिकाणी असतं अगोदर आंघोळ वगैरे करून घेणं, नंतर लादी पुसून घेणं. तर त्यानंतर मग यांना जायचं होतं ऑफिसमध्ये, त्याच्यामुळं मग ते बोलले की मला नाश्ता दे करून, मला आज लवकर जायचं आहे. तर सकाळचे वाजले 8, तर 8:30 वाजेपर्यंत मग नाश्ता करायचा होता. तर चला मग, त्यानंतर म्हटलं पोहे सोपे आहेत तर पोहे करून घेते. मी पोहे हे आपले जे पाणी आहे आपण स्वयंपाकासाठी भरून ठेवतो, तर त्यानेच मी स्वच्छ पाणी टाकून 2 पाण्याने स्वच्छ पोहे धुवून घेते. 2-3 पाण्याने धुतल्यानंतरही खूप असं मळकट असं पाणी निघते त्यातून. त्यानंतर छान असे पोहे करून घेतले आणि मुलांनी वगैरे सगळ्यांना पोहे दिले, कारण माझी अजून देवपूजा वगैरे बाकी होती. आंघोळ वगैरे झालेली माझी. त्यानंतर मग देव वगैरे नाहून घेतले, रांगोळी वगैरे काढली, त्यांच्यावरती हळदी कुंकू, नंतर फुलं आणलेली मी बाहेरून तोडून. आहे आमच्या बाहेर अंगणात नाही आहेत, शेजाऱ्यांच्या अंगणात आहेत झाडं. एकच झाड आहे, तर तिथे पूर्वी एक आजी राहायच्या,
तर त्या आजी एक्सपायर झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या झाडांना खूप सगळे फुलं असतात. तर मग मी तिथूनच फुलं घेऊन येते. मी काही जास्त वगैरे आणत नाही, जेवढे लागतात तेवढेच आणते. तर त्यांच्या इथून सुद्धा मी फुलं आणलेली आहेत. त्यानंतर मी जे आहेत सकाळी कसं आहे, मुलांना शाळा वगैरे असली आणि ते शाळेत गेले ना, तर मग माझं 1-2 माळ वगैरे घेणं, 3 माळ जे असतात त्या घेते मी. आणि नंतरचे आपले जे कामं आहेत तर ते चालूच असतात. आता कसं आहे, घरातून जर काम करायचं म्हटलं तर काही गोष्टी म्हणजे कमी जास्त कराव्याच लागतात. कारण मी ब्लाऊज वगैरे पण स्टिच करते ना, त्यामुळे मग बाहेरचे मी कस्टमर नाही बोलणार, क्लायंट बोलेल. कारण क्लायंट हे आपल्यासोबत नेहमी जोडलेलं असतं आणि कस्टमर हे म्हणजे कसं, आपण त्यांच्याकडनं पैसे घेणे आणि त्यांचा आपला संबंध संपतं असं असते. तर क्लायंटचं तसं नसते. तर क्लायंट हा शब्द अशासाठी वापरला मी की कारण जे ब्लाऊज टाकायला वगैरे ताई येतात ना, तर त्यांच्यासोबत आपण नेहमी जोडलेलं असतो म्हणून. तर इथे बघा, हे आमच्याकडे याला गोकर्णाचं फूल असं म्हणतात आणि हे मी खूप फुलं वाहलेली बरं का या झाडाची. दिसायला ते खूप एक वेलच दिसतोय, परंतु खूप फुलं आलेली त्याला हिवाळ्यात आणि पावसाळ्यात. तर हे बघा, त्याच्यानंतर मी त्याला बी आलं होतं ना, तर ते बी इथे मी टाकलं होतं. तर 2 झाडं आले त्याच्यात मी केळीची साल आणि जे नारळ सोललं होतं ना होळीला, तर ते टाकलेलं त्याच्यामध्ये. म्हणजे कसं, उन्हाळ्याचं एकदम कोरडी व्हायला नको ती माती म्हणून. तर आता त्यालाही छान अशा कळ्या वगैरे लागलेल्या आहेत. आणि इकडे ना तर खूप असं मोगऱ्याला खूप कळ्या लागल्या आहेत आता. तर बरं होईल, कारण स्वामी समर्थांना, गणपतीला, म्हणजे आपलं जे आहेत ना त्यांना आपण लावलेल्या झाडांची फुलं तोडण्यात एक देवाला वाहण्यासाठी खूप छान वाटतं. तर हे बघा, हे 2 फुलंच निघाली आज माझ्या झाडांना. तर हे फूल मी एक आपलं देवांना ठेवणार आहे. बाकीचे तर मी ठेवले आहेत, परंतु तुम्हाला दाखवण्यासाठी मी तर तोडली नव्हती, तर ती तोडून आणली आहे. तर बघा, गणपतीचं लाल फूल जे वाहतो आपण, तर ते मी लाल फूल वाहलं. त्यानंतर अशी छान अशी पूजा वगैरे करून घेतली. आणि हाच जो स्प्रे मी शिंपडते ना, तर तो स्प्रे एवढा सुंदर आहे ना, खूप सुंदर आहे. त्यामध्ये म्हणजे अत्तर वगैरे सगळं आहे त्या स्प्रेमध्ये, गुलाबजल वगैरे. तर खूप छान सुगंध येतो त्याचा. तर बघा, अशा प्रकारे माझी आज देवपूजा वगैरे झाली. आणि सकाळचं रुटीन खूप घाईचं असतं. माझ्याकडनं जेवढं दाखवता येईल मी तेवढं आज दाखवलं आहे. आणि तुम्ही देवपूजा करा, तुम्हाला एवढं छान प्रसन्न वाटते ना, खूप छान वाटते, खूप छान वाईब्स येतात. थँक्यू.